डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन देतात ते आम्हाला समजतच नाहीत, पण तुम्हाला लोकांना समजतात लगेच की काय भाई की असं काय लिहितात ते. तुला पण कळून जाईल, फक्त तुला औषधाची नाव माहिती पाहिजेत. हा तसा एक चालवतात फक्त. तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार, आम्ही एवढे एवढे चांगले पॉडकास्ट प्लीज करतो. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. प्लीज सबस्क्राईब करा यार मित्रांनो. काहीतरी सांग. माझा गेस्ट किती कळकळीने विनंती करतोय. करा यार, फॉलो करा. सरांनी तारीफ केली, बोलत तू इथं चुकून आल्यास, MBBS मध्ये जायला पाहिजे. तू एका डॉक्टरकडे गेला, त्याने तुला काय काय लिहून दिलं, तू दुसऱ्या मेडिकल मध्ये थोडेच असेल, तू जा घेऊन बघ मिळतं का. तो बोलला नाही यार माझ्याकडे आहेच ना, पण माझ्याकडे ब्रँड वेगळा आहे, कंपोजिशन सेम आहे, पॅरासिटामॉल 650. आणि तू किती इयर्स आहेस या फील्ड मध्ये फार्मसिस्ट? आता नियर बाय मला 5 वर्ष झाली. की जेनरिक आणि जे नॉर्मल महागडे ब्रँड्स असतात त्यामध्ये काय फरक आहे का? बायोअवेलेबिलिटी जी असते ना ती कमी होते. म्हणजे मेन काय माहितीये का, माइंडचाच खेळ आहे. मेडिसिन मध्ये जातो की आणि बोलतो की बाबा सर्दीवर काहीतरी गोळी दे किंवा खोकल्यावर अशी गोळी दे, तर तसंच राईट आहे का देणं? फार्मसिस्ट हा जॉब धोक्यात आहे का? अच्छा, आयडिया येते ना मला अशी, पण मुश्किल वाटते, कारण की परत मोठा आउटलेट आहे, त्यामध्ये चोऱ्या खूप होतात चोऱ्या. मेडिकल मध्ये चोऱ्या? हा, उखाणा घ्यायला सांगत नाही, म्हणजे तसं नाव घ्यायला नाही सांगत, जस्ट मेडिकलचं नाव. तसं नाही, जोक सपाट. सत्य बोलायचं झालं, डी फार्मसी करून काही उपयोग नाही. पावला पावलावर मेडिकल, इथं नाही मिळेल चल तिथं, इथं नाही मिळाल चल तिथं. की आता जसं आपण गब्बर इज बॅक मध्ये तो स्कॅम बघितला की पेशंट आतमध्ये हे झालेला, डेड झालेला, तरी पण एक खोटी सर्जरी दाखवली त्यांनी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नुसती बडबड. सो आज आपल्यासोबत आहेत एक फार्मासिस्ट मकरंद हडकर, जो माझा बालपणीचा मित्र पण आहे. सो आपण त्यासोबत आज पॉडकास्ट करणार आहोत, मेडिकल फील्ड आणि फार्मासिस्ट जे प्रोफेशन आहे त्या रिलेटेड. सो सुरुवात करूया. तर मग मकरंद, पहिला मॅक, अच्छा मॅक हडकर नाव त्याचं, त्याने स्टायलिश थोडंसं नाव ठेवलंय मॅक. सो मॅक कारण लहानपणापासून मी तुला मकरंदच बोलत आलेलो नाही, पण तेव्हापासूनच मला मॅक म्हणूनच बोलते. अरे बापरे, त्यातला मी नव्हे. ठीक आहे चल, मॅक. कारण नावाचं खूप काय बोलतात महत्व आहे. नाही, नावाशी आपलं नातं खूप जवळच आहे. ठीक आहे चल, आपण फार्मासिस्ट वर येऊया. मॅक, ठीक आहे चल. मॅक, मला तुला पहिला क्वेश्चन विचारायचा आहे की डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन देतात ते आम्हाला समजतच नाहीत, पण तुम्हाला लोकांना समजतात लगेच की काय भाई की असं काय लिहितात ते. अशा कुठल्या प्रकारे लिहितात ते की तुम्हाला फक्त समजतं, की क्लिअर लिहितात ते? या तसं टॅक्टिक कोणतीच नाहीये. तुझ्या जवळ जरी कोणतीही चिठ्ठी आली, प्रिस्क्रिप्शन जरी आली ना, तू 2-4 दिवस जर ती डोळ्या खालून काढलीस, तुला पण कळून जाईल. फक्त तुला औषधाची नाव माहिती पाहिजेत. मेन म्हणजे तर हा भाग आहे. कारण जसं समज आता डोलो एक स्ट्रीप आहे, जी सगळ्यांच्या ऑलमोस्ट घरात असते, तर डॉक्टर काय करतात, डी लिहितात, LO किंवा O लिहितात, किंवा असं मधला, फक्त मधलं काय लिहित नाही, शेवटचं डायरेक्ट लिहितात. म्हणजे मधलं ते असतं ते फक्त असं असतं. हा तसा एक चालवतात फक्त, बाकी काहीच नसतं. फक्त तुला ओळखता आलं पाहिजे मेन, आणि मग खालती लिहितात. त्या जर आपल्याला नाहीच कळायला तर एकदा आपण विचारायचं की ताप येतोय, की काय दुखतंय, काय सुजन आहे, आपल्याला मग कळून जातं की डोलोच आहे. अच्छा, काय माहितीये का, औषधांची नावं पाठ झाली ना की आपोआप कळून जातं ते कोणती गोळी, कोणती काय लिहिली, कसं लिहिलंय. म्हणजे आता तू मेडिकल शिकवत वेगळं नाही, कॉलेजमध्ये होतास तू, फार्मसी जेव्हा शिकत होतास तेव्हा शिकवलं की किस्सा सांगतो माझा याबद्दलच तुम्हाला. की काय झालेलं, एकदा फार्मसीचं कॉलेज होतं माझं, तर मी बसलेलो, सर सांगत होते समोरून की आता तेव्हा तर कोण लिहून देत नाही आपल्या ब्लॅक बोर्डवर, तर सरळ आम्ही डायरेक्ट तोंडी सांगत होते, पटापट लिहायचं असतं. आणि त्यामध्ये असं नाही की हळूहळू सांगतात की हा बाबा हे लिहि, फटाफट सांगितलं, पटापट लिहायचं. मी काय करायचो, एक अक्षर काढलं, डायरेक्ट शेवटचं अक्षर, म्हणजे पहिला लेटर लिहिला, मधलं असं लिहिलं, डायरेक्ट शेवटचं. काय झालं, म्हणजे पटापट सांगायचे ना, तसं करायला लागायचं. आणि सगळे भाई एक एक अक्षर लिहितायत, आपल्याला ती सवय नाही पहिल्यापासूनच. मग सर आले, असे चालत होते, माझी वही बघितली, बोलतात उभा राहिलो, काय लिहिलंय तुला तरी कळतंय का? बोलतो सर कळतंय म्हणून तर लिहिलंय. मग बोलतात ठीक आहे, हा एक पॅराग्राफ मला आता वाचून दाखव. तू लिहिलेला जो आहे, मी जो लिहिलेला तो पॅराग्राफ तू वाचून दाखव. मी राहिलो उभा, वाचून दाखवला.
सर बोलतायत, सरांनी तारीफ केली, बोलतात तू इथं चुकून आलायस, MBBS मध्ये जायला पाहिजे. मग तू गेलास की नाही? मग सगळे वर्गातले वही मागायला लागले अच्छा. की बाबा काय लिहिलंय, कसं लिहिलंय बघू. म्हणजे तो एक किस्सा होता. मेन सांगायचं तात्पर्य एवढंच की असं कोणती अशी टॅक्टिक लावलेली नाही की हे असंच लिहिलं जातं किंवा ते तसंच मेन काय तुम्हाला सांगतो, गेस वर्क आहे फक्त ते. हा मेन तुम्हाला नाही, तुला सांगतो मेन काय आहे की ऐकणार ऑडियन्स पण आहे, पण त्यांना पण हा, तुम्हाला पण सांगतो. तर हा. डॉक्टरांनी मुळात वर्ड टू वर्ड लिहिला पाहिजे. कारण कसं आहे, कोणत्या मेडिकल फील्डमध्ये जो वर्क करतोय, म्हणजे तू असं सजेस्ट करतोस? फार्मासिस्ट, हा, जो फार्मासिस्ट सजेस्ट करण्यासारखं नाही, तुझी रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट. तुझी इच्छा आहे. आता डॉक्टर तसं काय लिहितात, एक तर वेळ वाचवण्यासाठी हा. किंवा काय खूप OPD चालू असतील किंवा काय त्यासाठी लिहित असतील, किंवा एक असं असतं की कनेक्शन असतं एक मेडिकलचं, हे सांगायला नको. आता मोस्टली सगळ्यांना माहितीच आहे, हळूहळू सगळ्यांना अवेअर होतात. माहितीच आहे की तू अजून केलं अजून बरं पडेल. नाही नाही, हा मेन गोष्ट काय आहे की तुझं आता मेडिकल आहे हा. किंवा एक डॉक्टर आहे तुझ्यासोबत, तू एका डॉक्टरकडे गेला, त्याने तुला काय काय लिहून दिलं, तू दुसऱ्या मेडिकल मध्ये थोडे जाशील, तू जा घेऊन बघ मिळतं का, नाही मिळणार. त्यांचा टायप असतं का मेडिकल सोबत, असतं. की आता माझं क्लिनिक आहे, हा. हे तुझं मेडिकल आहे, सॉरी कनेक्शन मी यूज केलं, टायप असतं. हा, की आता तू मला सांगणार की अशा अशा त्या गोळ्या, त्या सेम केमिकलच्या गोळ्या दुसऱ्या तेच. कंपनीच्या असतील. तेच असतं, औषध मध्ये कायच फरक नसतो. आणि ह्यातनं मला तू एक गोष्ट अजून सांगायची आहे, मी ते पुढे सांगतोच. हा. मेन काय आहे, औषध काय वेगळं नसतं, असतं तेच, फक्त ब्रँड वेगळा असतो, एक कंपनी चेंज केलेली असते. अच्छा. एक ब्रँडेड कंपनी असते आणि एक जनरिक टाईप असते, किंवा ते म्हणजे कनेक्शन टाईप असतो ना, त्या अच्छा. टाईप नुसार ते लिहून देतात. की मी जे लिहून देणार ते तुझ्याकडे भेटणार. हा, ते तू त्याच मेडिकलला मिळणार, त्या खाली दुसरीकडे तू जाऊच नको. उगा तुझा पण टाइम वेस्ट होणार, इरिटेट पण होणार माणूस, मिळत नाही किंवा दुसऱ्या मेडिकल वाल्याला पण मग ते शिवाय खायला लागतात ना यार, की इथं मिळत नाही, एवढं मोठं मेडिकल आहे, हे नाही ते नाही. हो, कस्टम म्हणजे जो आहे ना पेशंट, त्याला पण कळायला पाहिजे की जिथं लिहिलंय ना तिथंच घ्या. अच्छा. डॉक्टरने जिथे सजेस्ट केलं दुसरीकडे जाऊच नका, जिथं लिहिलंय तिथंच घ्या. परत मग असं नको, वाटल्यास दुसरीकडे मिळेल, पण काय मिळेल की कंपनी परत वेगळी मिळेल. मग त्यात एखादा केमिकल एक्स्ट्रा असेल किंवा एक्स्ट्रा काय नसतं कधीच. दुसरा जर ब्रँड चालेल ना, दुसरा ब्रँड असेल तर, जो पण ब्रँड येतो त्यात केमिकल वेगळं असं काहीच नसतं, कारण की ते गव्हर्नमेंट ऑथोराइज असतं. हा, जे दुसरा जर हे असेल, काय बोलतात, कंपोजिशन जर त्यात काय ऍडिंग असेल किंवा काय असेल, मग तो मेन्शन असेल. अल्टरनेट आहेच नाही ना त्याचा, राईट. है ना, अल्टरनेट आहेच नाही, मग तो घेऊन फायदा काय. मग जसं तू बोललास, तर मग आपण दुसऱ्या मेडिकल मधून तर घेऊ शकतो ना, की जर सेम केमिकल आहे तर दुसऱ्या ब्रँडचं भेटेल तर चालेल ना. जर समजा डोलो 650 लिहिली, तुला इथं मिळत नाही त्या मेडिकल मध्ये, तू गेलास दुसऱ्या मेडिकल मध्ये, तू बाय चान्स संपलेली असेल. हा. तू बघितलंच नाही किंवा त्या मेडिकल मध्ये की डोलो आहे, त्यांचा टाईप आहे, तिथं बघितलंच नाही. तू गेला दुसऱ्या मेडिकल मध्ये, ही स्ट्रिप मला लिहून दिली ती द्या, तो बोलला नाही यार माझ्याकडे आहेच नाही, पण माझ्याकडे ब्रँड वेगळा आहे, कंपोजिशन सेम आहे, पॅरासिटामॉल 650, घे ना, काय फरक चालेल ना, ते राईट आहे ना. मेन औषध आहे. हीच गोष्ट मला सांगायची आहे की आता ही जी डोलो आहे ना, डोलोच घेतो मी, कारण डोलो सगळ्यांना माहिती, युनिव्हर्सल माहिती. हा. तर डोलो जी स्ट्रिप आहे ना, ते एक ब्रँड नेम दिलेलं आहे, बरोबर. डोलो मायक्रोलॅबचे, तर त्या कंपनीने एकदा चेक कर ना, डोलो मायक्रोचीच आहे ना, बघ एकदा. ठीक आहे, सोड ना, आपण मायक्रो डोलो आहे बोल ना. डोलो आहे, तर ती जी आहे ना, ती डोलो जी नाव आहे ते कंपनीने दिलेलं आहे त्या, तर ते नाव दुसरी कंपनी नाही देऊ शकत, कारण तो पेटंट असतो ड्रग. राईट. त्यामध्ये जे कंपाऊंड आहेत ते पण सेम असतील. हा, कंपोजिशन सगळे एकच असतात. एक जे औषध आहे ना ते तर असणारच, ते तू समज आता मला बनवायचे, पण मला तर तू पॅरासिटामॉल ड्रग लागेलच, पण मी डोलो नाव नाही ठेवू शकत, त्याचा पोलो ठेवू शकतो. पण आतमध्ये कंपाऊंड सेम ठेवायला लागेल. हा, कंपाऊंड सेम पाहिजे, जी काय त्याची पोटेन्सी, जी काय MG ती व्यवस्थित पाहिजे. अच्छा. आणि तू किती इयर्स आहेस या फील्ड मध्ये फार्मासिस्ट? आता नियर बाय मला 5 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे तू एवढं सांगतोयस तर तुला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून तू एवढं सांगू शकतोस, असं नाही की वरच्यावर तू सांगतोस. सर, मग मला आता सांग की जसं तू आता बोललास की वेगवेगळ्या कंपनीचं असेल तर घेऊ शकतो, तर मला हे सांग की जेनेरिक
आणि जे नॉर्मल महागडे ब्रँड्स असतात त्यामध्ये काय फरक आहे का? आता मोस्टली काय काय गोळ्या असतात तर ते मी जेनरिक मधून घेतो कारण की त्या कमी याच्यामध्ये भेटतात, कमी प्राइस मध्ये. तर त्यामध्ये काय फरक असतं का जेनरिक आणि जे महागड्या असतात गोळ्या? फरक काही नसतो. मी असं जनरिकच्या बाबतीत हे नाही, एक सांगतो की फरक दोघांमध्ये काय नसतो. कंपोजिशन सेम असतं, सगळं सेम असतं. प्राइस डिफर का होते की ती जी मॅन्युफॅक्चरिंग जी बनवायची कॉस्ट असते. समजा आता तू जनरिक कोणती पण जर का घेतली, जनरिक आणि ब्रँडेड, त्याची पॅकेजिंग, त्याची मार्केटिंग, त्याची जे काय म्हणजे ज्यात पैसा गुंतवला जातो ते नाही लागत जनरिक मध्ये. तेवढा पैसा लागत नाही जेवढा ब्रँडेड मेडिसिन मध्ये लागतो. अच्छा, म्हणून त्याची कॉस्ट वाढते ब्रँडेडची. पण औषध मार्केटिंग सेम असतं, फक्त मेन कशात कधी कधी प्रॉब्लेम येतो माहितीये, बायोअवेलेबिलिटी जी असते ना ती कमी होते. म्हणजे समज आता एक ड्रग आहे, एक औषध आहे, ते तुला काही तासात रिलीफ देतं. समज डोलोची तू एक गोळी खाल्लीस, तुला बरं वाटलं, तीच जर जनरिक तू घ्यायला गेलास तर 2-3 गोळ्या खायला लागतील तेव्हा तुला बरं वाटतं. असं का? आता कसं सॉल्ट यूज करतायत का असं मला पण एवढं डीप नाही माहिती म्हणा, पण सॉल्ट वरती असतं ते. सॉल्ट म्हणजे आता प्रीमियम क्वालिटी सॉल्ट असेल. अच्छा, म्हणजे जर आपण ह्याला एक्झाम्पल चांगला बेटर आणि वेने समजायचं झालं तर, की आता एखादी बिर्याणी आहे, तर बिर्याणी दोन्ही शॉप मध्ये भेटते. शॉप तुझ्याकडे पण भेटते, माझ्याकडे पण भेटते. बट आता तू चांगले बासमती तांदूळ युज केलेस आणि मी नॉर्मल तांदूळ युज केलेत, तर त्यामध्ये फरक तू असं बोलतोस ना, की जे बिल्ड क्वालिटी, जे मीठ युज केलंय, कुठल्या क्वालिटीचं प्रोडक्ट युज केलं त्यामध्ये बोलतोस ना तू, तशा प्रकारे बोलतोस ना? असं माझं म्हणणं आहे. कारण की कसं आहे माहितीये का, असं असू शकतं कारण की एवढा प्राइस डिफरन्स कोण देत नाही प्राइस डिफरन्सच्या नुसार. कारण की जी बायोअवेलेबिलिटी असते ना ती मोस्टली मी बघितले की कमीच असते थोडी. कारण मी पण युज केलं. इफेक्टिव्ह त्याचा इफेक्ट किती असेल? असं पण असू शकतं की माइंडचा खेळ असेल, की काय काय असतं की माइंडचा पण खेळ असतो. नाही यार, ह्या गोळींना बरोबर वाटत, तीच गोळी पाहिजे. आणि कस्टमर असतं तसे, आणि ते बॉडी पण डिपेंड करते की आता मला जनरिकनेस हे झालंय, अडॅप्ट झाली बॉडी. तर मेन काय माहितीये का, माइंडचाच खेळ आहे. तुला दोघांमध्ये काय फरक मिळणार नाही, एक आहेच असतं, जे औषध असतं तेच मायनर लेवलवर काहीतरी फरक असेल, पण एवढा मोठा फरक नसेल की तो कळून येईल. कारण की एवढं आता चालतंय, एवढा डिफरन्स तर येणार नाही. तर मग आता नेक्स्ट माझा असा क्वेश्चन आहे की आता जसं आपल्याला कधी कधी रेग्युलरली आपण डेली लाईफ जगतोय, तर आपल्याला खोकला झाला, मायनर खोकला किंवा सर्दी, डोकेदुखी थोडं झालं, तर आपण प्रत्येक वेळी तर लोक जात नाहीत. जनरली बघायला गेलं तर ह्याचं सजेशन जायला पाहिजे, बट जात नाहीत लोक. मी पण जात नाही किंवा आपण जात नाही, तर आपण डायरेक्ट मेडिसिन मध्ये जातो की आणि बोलतो की बाबा सर्दीवर काहीतरी गोळी दे किंवा खोकल्यावर अशी गोळी दे. तर तसंच राईट आहे का देणं मेडिकलवाल्यांना, की अशी जर विदाउट प्रिस्क्रिप्शन काही अशा गोळ्या की अलाउड आहेत की विदाउट प्रिस्क्रिप्शन पण तुम्ही हे गोळ्या देऊ शकता पेशंटला? त्यासाठी फार्मासिस्ट लोकांना OTC ड्रग म्हणून येतात, म्हणजे ओव्हर दी काउंटर ड्रग, जे आपण काउंटरवरनं देऊ शकतो. अच्छा, ह्याच्यामध्ये काय काय येतं? हे पॅरासिटामॉल, सेट्रेझिन असे ड्रग्ज येतात सर्दीसाठी, खोकल्यासाठी. काही सिरप्स असतात ते ज्या विदाउट प्रिस्क्रिप्शन चालते. चालतं, ते देऊ शकतो आपण. फक्त काय कधी कधी बघा मागे पण ना, जर लिहिलेलं असतं ना, मी एक सांगतो, एक कधी पण एक गोळी, एक स्ट्रीप घेतली आपण, त्याच्या मागे चेक करायचं, तिथं लिहिलेलं असतं की शेड्यूल कोणता असतो. लाल मध्ये स्ट्रीप असते, म्हणजे लाल कलरचा एक ना छोटीशी पट्टी असते. अच्छा, त्या ज्या गोळ्या असतात ना त्या विदाउट चिठ्ठी कधीच देऊ शकत नाही. अच्छा, मेडिसिन दे, एखाद्या गोळीची स्ट्रीप असते, त्याच्या मागे चेक करायचं की लाल पट्टी आहे का, तर ती असेल तर ती आपण देऊ शकत नाही. आता मोस्टली शेड्यूल एच मध्ये येतात बऱ्याच गोळ्या, पण काय काय ज्या गोळ्या असतात त्या आपण ओव्हर दी काउंटर देऊ शकतो, ज्या सर्दी, तापाच्या, उलटीच्या बेसिक आहेत त्या देऊ शकतो. ट्रॅव्हलिंग साठी त्या लागणार असतात. अच्छा, त्या देऊ शकतो. सो आता कसं आता छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे नाही जात लोक, कारण की चार्जेस पण तेवढे घेतात. चार्जेस भले पण ते हेल्थ साठीच आहेत, पण आता प्रत्येक जण आळशी झाला, तर आता त्यांचं कामच आहे म्हणा. चार्जेस तर कोणाचं आहे, आता एवढा त्यांनी समजा अभ्यास केलेला आहे,
अभ्यास आता एवढा पैसा घालवलेला आहे तर चार्जेस तर घेणारच ना थोडाफार, जो काय असेल तो. तसं असतं. सो नेक्स्ट माझं असं हे आहे की जसं तुम्ही सांगितलं की आपण प्रिस्क्रिप्शन बघून तुम्ही गोळ्या देता, तर तुम्हाला असं वाटतं की असं मला थोडासा एक डाऊट असतो ना ब्रेन मध्ये की आता जसं आपण बरोबर 2025 मध्ये जगतोय, तर हळूहळू AI ऑटोमेशन वगैरे येत आहे. सो एक असतं ना की आता डॉक्टर हा कसा हाय लेवलचा जॉब आहे, मोठा व्हाईट कॉलर जॉब, की त्यामध्ये AI लगेच घुसेल नाही घुसेल सांगता येत नाही. पण फार्मसीमध्ये कसं आहे की एक असतं ना की आता डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं, जर आपण फार्मसिस्टच्या जागी एका AI किंवा एका रोबोटला ठेवलं किंवा स्कॅनर मशीन, की जर प्रिस्क्रिप्शन त्या मशीनने स्कॅन केली फक्त आणि कुठली गोळी येते त्याला समजलं मशीनला आणि त्यांनी ती गोळी घेतली आणि कस्टमरला दिली, तर असं इन फ्युचर होऊ शकतं का की तुमचे जॉब जाऊन तुला असं वाटतं की फार्मसिस्ट हा जॉब धोक्यात आहे का? नाही, सध्या तरी मला नाही असं वाटत. कारण की खूप रिस्की जॉब आहे बघायला गेलं तर. कारण की ना यामध्ये डोळे खोलले पाहिजेत. कोणतीही गोळी देताना रॉंग मेडिकेशन खूप मोठी, मी बोलेल क्राईम आहे, खूप मोठा क्राईम आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की जर डॉक्टरने दिलं प्रिस्क्रिप्शन आणि चुकून AI ने किंवा मशीन जी पण आहे तिने स्कॅन करताना चुकून प्रेडिक्ट केले की ही ती नाही ती आहे, तर तसं त्यामुळे चूक होऊ शकते. पण चुका होतात. मी काय बोलतोय, एक ह्याच्यावरनं पण एक एक्सपायरी पण असतं, एक रॉंग मेडिकेशन पण असतं. या दोन पण प्रकारचे तेवढं एक्सपायरी तर डिटेक्ट करू शकतो मशीन, त्यामध्ये जसा स्टॉक वगैरे असेल ना. आता सध्या सांगतोय मी, जर काय कसं असतं माहितीये का, एक रॉंग मेडिकेशन कसं आहे, भले चालत नाही पण कोण असं स्वतःहून तर देत नाही रॉंग मेडिकेशन, चुकी होते. पण एक्सपायरी आपलं काम असतं की चेक करून द्यावं. आणि जो पेशंट येतो, जो कस्टमर येतो, त्याचं पण एक काम असतं की एकदा चेक करावी एक्सपायरी मागची. जेव्हा आपण घेतोय कोणतंही काही गोष्ट, ती एक चेक करावी. एक म्हणजे एक असावं की हे हा बाबा एक्सपायरी आपण चेक करूनच घ्यावी. अच्छा, ते तर आहेच. पण मी जसा क्वेश्चन विचारला की तुला काय वाटतं इन फ्युचर मध्ये AI ने होईल का कॅप्चर, AI किंवा रोबोट यांनी ऑटोमेशन होईल का? कारण की जर व्हॉट इफ जसं प्रिस्क्रिप्शन रिटर्न फॉर्म मध्ये देतात, बट आता जसं लॅपटॉप फोन तर सगळ्यांकडे, डॉक्टरकडे तर ऑब्व्हियसली असेल टेक्नॉलॉजी वगैरे. सो त्यांनी हे न करता त्यांनी फक्त एक टाईप केलं. मोस्टली हॉस्पिटलमध्ये टाईपच करून देतात. हॉस्पिटलमध्ये तर आता झालेलं आहे. प्रिस्क्रिप्शन आता थोडेफार कमी झालेत, जे क्लिनिक असतात छोटे मोठे तिकडेच होतं, तर त्यांनी टाईप केलं तर तिकडे झाले ना, पूर्ण मशीननेच टाईप केलं की पूर्ण स्पेलिंग करेक्ट लिहून आली. ज्याला जो पेशंट आहे त्याने वाचले, त्याला पण बरोबर दिसला गोळी कुठली आहे ती. सो ते चेक करू शकतील की हा हीच गोळी आहे ती. सो ती रोबोटला दिली, त्यात तर काय चुका होणार नाहीत ना? मग तुला असं वाटतं का? मग हा, त्यात चुका नाही होणार. मग ते तर मशीन लगेच स्कॅन करून राईट मेडिसिन पेशंटला देऊ शकतं की ही आहे. खूप कॉस्ट एफिशियंट, म्हणजे कॉस्ट खूप जाईल असं नाही वाटत. कारण की आता प्रत्येकाची सॅलरी 10 जण मेडिकल मध्ये काम करतात, त्यांना सॅलरी देण्यापेक्षा की एकदाच लावून एकदाच R&D वगैरे करून एकदाच ठेवलं. नाही, मुश्किल आहे यार, पण खूप मुश्किल आहे असं तुम्हाला वाटत? तुला नाही वाटत? तर आता ठीक आहे, आता हे आपण एक अँगल बघतो ना की पेशंट आला मेडिकलवर आणि आपण तेवढाच पार्ट डिस्कस केला की ऑटोमेशन येऊ शकतं, की प्रिस्क्रिप्शन दिलं आणि मेडिसिन मशीनने दिले. बट आता तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट वर्क करताय मेडिकलवर, पण त्याच्या व्यतिरिक्तही काही वर्क असेल ना, त्या रिलेटेड सांगा. तेच बोलतोय मी, आता तेच सांगणार होतो. आता हे बरोबर, हे झालं आपलं बोलणं की ऑटोमेशन आलं तर कोणतंही. ऑटोमेशनचं कसं आहे माहितीये का, आता सांगितलं हे एक बरोबर काढलं की जॉब जाऊ शकते की नाही. आता समजा तू आल्यास मेडिकलला, रोबोट आहे उभा, चिठ्ठी वगैरे दिलीस त्याने काढली, तुला काय विचारायचं झालं की कशी घ्यायचे, काय करायचंय, काय अजून फॉलोअप घ्यायचा कधी, ते कसं सांगणार रोबोट? म्हणजे एक्झॅक्ट समजलं, कारण की डॉक्टरने तर ते सांगितलं असेल ना. नाही ना, काही गोष्टी एकदाच डॉक्टरने सांगितलेल्या कळत नाही, कधी कधी लक्षात राहत नाही. तर पेशंट कसं असतं माहितीये का, कस्टमर की
तुला विचारतोच की हे कसे घ्यायच्यात गोळ्या, किंवा परत कधी जायचंय, किंवा किती दिवसाच्या गोळ्या लिहिल्या आहेत, की अजून 3 महिन्याच्या गोळ्या म्हणजे एक कन्व्हर्सेशन असतं, चालू असतं, एक कन्व्हर्सेशन असतं मेडिकल की एवढं तुम्हाला दिल्यात तर. आणि कन्व्हर्सेशन मस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की आता त्या स्ट्रीप मध्ये किती गोळ्या असतील त्या तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही त्यांना सांगता की एवढ्या वेळा स्ट्रिप्स आहेत, तुम्हाला किती रिक्वायर्ड आहे, तुम्हाला किती दिवसासाठी दिल्यात, डोस किती दिवसाचा कशा दिलाय, घ्यायच्या आहेत, किंवा म्हणजे असे बऱ्याच गोष्टी असतात ज्या कन्व्हर्सेशननेच आपल्याला म्हणजे क्लिअर करायचे असतात. अच्छा. कारण की नाही तर मी सांगणार होतो की एखादी गोळी आहे की ती डेली मध्ये किती घ्यायची, सकाळी घ्यायची, रात्री घ्यायची, त्या स्क्रीनवरच दाखवलं मशीनच्या. बट तुम्ही जसं मला की कन्व्हर्सेशन महत्वाचं आहे, की त्याच्या व्यतिरिक्तही काही क्वेश्चन असतील तर रिक्वायरमेंट आहे फार्मसिस्टचा. तर अजून काय असतं वर्क त्या रिलेटेड, त्याच्या व्यतिरिक्त काही वर्क असतं का फार्मसिस्टचं मेडिकलमध्ये? खूप काय वर्क असतं असं. आता समजा एक तर मेन ॲम्बियन्स हवा तुमच्या शॉपमध्ये, तर कोणताही कस्टमर येतो, क्लिनलीनेस ते तर बेसिक नीड आहे, तो हा खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस हायजीन जी काय असते, पर्सनल हायजीन सुद्धा, ती सुद्धा खूप म्हणजे मेन रोल हे करते. अजून परत जे काय म्हणजे तुमचं लक्ष व्यवस्थित पाहिजे. आता समजा एक मोठा आउटलेट आहे, त्यामध्ये चोऱ्या खूप होतात चोऱ्या मेडिकलमध्ये. चोऱ्या? हा, चोऱ्या खूप होतात मेडिकलमध्ये. हा, तुमचा म्हणजे कुठला एक्सपिरियन्स आहे का? माझा तर खूप एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आता बघायला गेलं ना, चोऱ्या 2 ते 3 महिन्यात. आणि माझ्याकडे कसं माहितीये का, समजा चोरी झालीच ना, म्हणजे बाहेरून चोऱ्या होतात की आतमध्ये जे आतमध्ये नाही, बाहेरूनच. म्हणजे कोणाचं समजा लक्ष, तेच बोलतो ना, मोठा आउटलेट असेल तर लक्ष खूप ठेवायला लागतं, की कोण काय घेत नाही ना, की कोणाला म्हणजे असं असतात काय ना काय, एका पॉइंट मध्ये एक असतो कोण ना कोण की घेऊन जाईल, देणार नाही असं. त्यांच्यावरती लक्ष ठेवायला लागतं व्यवस्थित. कारण की ते कसं काय लोकांकडे पैसे नसतील, असं नाही ना की काय मेंटॅलिटी असते ना, की नाही चला घेऊन जाऊ, म्हणजे घेऊन जाऊन दुसऱ्या व्यक्तीला विकायचं. म्हणजे समजा आता काय बाहेर FMCG असेल, FMCG म्हणजे जो बाहेरचा मार्केट असतो, चिप्स किंवा फेस वॉशेस हे ते सगळं असतं, तर त्यातलं सुद्धा कोणी काय हवा दिसत नाही, बघत नाही, चला घेऊन जाऊ असं असतं. अच्छा, तर लक्ष द्यायला लागतं प्रत्येक एक गोष्ट. कारण की जो व्हेरियन्स येतो ना, तो आमच्याकडनं जातो ना. आणि अजून काय असतं? अजून मग बाकी एक मेडिसिन रिलेटेड काय वर्क असतं? मेडिसिन एक्सपायरी झालेले आपल्याला दर महिने म्हणजे 3 महिन्याची आपल्याला एक्सपायरी एकसाथ काढायला लागते. आता मी ज्या आउटलेट मध्ये, तिथं मला नाव घेऊ शकता तुम्ही ज्या आउटलेट मध्ये काम करता? नाव आता काय सगळ्यांना तसं माहितीच आहे, पण तुम्ही ज्याकडे वर्क करता की नाही माहित ना. नाव गरजेचं आहे का? घेतलं चांगलं, पॉडकास्टला उधाणी येईल. नावाची आता गरज नाही, उखाणा घ्यायला सांगत नाही, म्हणजे तसं नाव घ्यायला नाही सांगत, जस्ट मेडिकलचं नाव. ठीक आहे, तुला काय हे येत नसेल, इश्यू असेल तर ठीक आहे, चल आपण कंटिन्यू करू. इश्यूचा असा प्रश्न नाही आहे, तर तसा मोठा आउटलेट आहे मी जिथं काम करतो. वेल नोन आउटलेट आहे, वेल नोन. ठीक आहे, चल आपण कंटिन्यू करू पुढे. तुम्ही एक्सपायरी बद्दल काय ते सांगत होते? एक्सपायरीचं कसं आपल्याला 3 महिन्याची काढायच लागते आधी. कारण कसं आहे, कोणत्याही पेशंटला, कोणत्याही कस्टमरला एक्सपायरी जाणं खूप चुकीचं आहे. आणि म्हणजे आता 3 महिन्याचे म्हणजे तुम्ही वेगळे काढून तुम्ही साईडला ठेवणार, त्याला विकणार नाही तुम्ही? नाही, ते देताच येत नाही. म्हणजे असं नाही की आता त्याची एक्सपायरी लवकर संपणार आहे, जर आपण लवकर विकून सेल करू, तसं नाही. ते कारण त्याला कंपनीला तुम्ही रिटर्न पाठवा, लगेच पाठवून द्यायचं. मग त्या मेडिसिन सोबत काय होतं? मेडिसिन सोबत आता ते वेंडरच जात, तुम्ही गेले ना त्या मेडिसिन सोबत, तुम्ही फक्त पाठवून मोकळे झाले. वेंडरला डिस्पोज करतात काय ते, की फक्त पॅकेट चेंज करून आलं. नाही तसं तर नाही, तसं नाही, जोक सपाट. तर मग हे एक असतं. प्लस काम अजून मेन म्हणजे तुम्हाला किती आता धंदा करायचा आहे, तर मेन तुम्हाला ना लक्ष दिलं पाहिजे की काय स्टॉक कमी होतोय, काय स्टॉक भरायचा आहे, किती कस्टमर येतात तुमच्याकडे, काय नीड आहे त्यांची, काय सेंट्रिसिटी, ते लक्षात आलं पाहिजे. आणि जसं तू कोर्स केलास कम्प्लीट, कुठला कोर्स केलास तू? डी फार्मा. तर तू ह्याच्याने फार्मसिस्ट ह्याचा जॉब करू शकतोस. सो तू ह्याचं
स्वतःच मेडिकल टाकू शकतो हा स्वतःच डी फार्मसी गेलं ना की स्वतःच मेडिकल टाकू शकतो आपण. बट ज्याच्याकडे हे नाहीये काय ते डॉक्युमेंट कोर्स केला नाही ज्याने ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही तो टाकू शकतो का? नाही, त्यासाठी एक फार्मासिस्टची गरजच असते. त्याचा पार्टनर किंवा म्हणजे आता समजा तुला टाकायचं मेडिकल, हा हा तर तू असं टाकू नाही शकत, तुला माझी गरज लागणार, कारण की सिग्नेचर ही खूप महत्वाची आहे माझी. बट आता तुला ह्याचा पार्टनर ठेवू शकतो की किंवा फक्त ह्याचा फार्मसिस्ट? नाही नाही, माझ्या दुकानात राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कोणीही फार्मसिस्ट चालेल फक्त? हा फार्म म्हणजे आता मला टाकायचंय हा मेडिकल, पण लायसन्स त्याचं पाहिजे दुकानात. मग तुझ्याकडे लायसन्स आहे ना? हा मग तेच मी आता मला आता टाकायचंय, बट तुला असं जरुरी नाही ना की तुम्हाला ह्याचा पार्टनरच पाहिजेस, तू ह्याचा माझा एम्प्लॉई म्हणून पण चालशील ना? पण तुला फार्मासिस्ट पाहिजे लागेल शॉप सोबत हो. त्याचा लायसन्स लागेल. पार्टनरचे असं काय नाही, ते तुझ्यावर आहे. तू मला सॅलरीवर ठेव, सॅलरीवर ठेव, किंवा तू मी काय इन्व्हेस्टमेंट केली तर आपण किंवा फार्मासिस्ट वगैरे दुसरे आहेत लोक, दुसऱ्यांवर मला ट्रस्ट नाही. तू आता माझा बालकणीचा मित्र आहेस, तुझ्यावर ट्रस्ट आहे, तर मी फक्त ह्याचा तुझा डिग्री युज करू शकतो का तुझी? अच्छा, म्हणजे ज्याचा लायसन्स आहे तो ऑन दी जॉब पाहिजे, ऑन लोकेशन पाहिजे. अच्छा, कारण DI आला तर काय करणार? अच्छा, ते सिक्युरिटी ड्रग इन्स्पेक्टर असतात या सगळ्या ह्याच्यात. ते चेकिंग कशी होते? दर एव्हरी मंथ होते चेकिंग? नाही, ते कधी येतात. अच्छा, अचानक मध्ये सरप्राईज CBI रेड तसं. मग आता जे फ्युचर मध्ये कोर्स वगैरे करतात फार्मसिस्टचा, आता डी फार्मसी करून सत्य बोलायचं झालं, डी फार्मसी करून काही उपयोग नाही. का म्हणजे आता डी फार्मसीला नाही विचारत आहेत कोण. डी फार्मसी वरती करा, पुढे बी फार्म करा, बी फार्म करून कंपनीत लागा. कंपनीत म्हणजे पेएबल, जर तुम्हाला जर फक्त मेडिकलच टाकायचं ना तर डी फार्मसी करा. मी तर बोलतो स्वतःचा मेडिकल टाकायचं असेल, पण ह्याचा फार्मसी जॉब जर तुम्हाला सॅलरी वरती किंवा काय असं जॉबच करायचंय तर डी फार्म नको, बी फार्म करा, एम फार्म करा, तुम्हाला बेटर ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. पुढे बघा, म्हणजे ह्याचा फार्मसिस्ट जॉब म्हणून हे नाहीये का एवढं? कारण कसं आहे माहितीये का, आपण करतो कशासाठी काम? पैशासाठी. पैसाच नाही ना तिथं. फार्मसी पैसा नाहीये, तेवढा पैसा नाही की तुम्ही डेली मध्ये काय ना काहीतरी ग्रो अपग्रेड करत जाल तर तुम्हाला हे होते. तसं नाहीये, स्वतःच करू शकता. अच्छा, तुम्ही स्वतःचा मेडिकल टाकला किंवा चेन बनवली तर पैसा? तसं नाही, म्हणजे जॉब जर केला ना तर स्वतः पुरतं करू शकता असं बोलतो. कारण की आता इन्फ्लेशन पण एवढं आहे, म्हणजे महागाई पण एवढी वाढली ना की यात नाही होणार एवढं जॉब. स्केलेबल नाही जॉब, बिलकुल नाही. तुम्ही सजेस्ट कराल की तुम्ही जेवढं म्हणजे माझा जास्त एज्युकेशन स्वतः जेवढा एक्सपिरियन्स आहे मी तेवढा सांगतोय की एवढ्या अमाऊंट मध्ये नाहीच होणार. किती असते अमाऊंट सॅलरी? आता तुम्ही ह्याचं एक्सपिरियन्स वरती जर बघायला ना, तू आता कोर्स करून आलास, स्टार्टिंगला नाही किती, तू स्टार्टिंगला तुला किती देतील? 13 देतील, 15 देतील, जास्तीत जास्त 17 देतील. 17 पण नाही देत कोण, 15 देतील. नंतर मग जर वाढलेच तुला आता किती, जर तू चांगला असशील, 4-5 वर्ष झाली तुला एका ठिकाणी, तर तुला किती देईल? आता किती देतील? 20 देतील, 22 देतील, त्याच्यावर नाही जाणार. बस 25 मुश्किल नाही तर नाही. जर असं तू लोकली बघायला केलं नाही. आणि किती वेळ काम करायला लागतं? मी जिथं आहे तिथं खूप टाइम द्यायला लागतो, खूप. म्हणजे माझं डेलीचे आवर्स किती आहेत? माझं मी डेली सांगू, आहे माझी ड्युटी 10 तासाची, पण कधी काही गोष्टींमुळे ती 12 तास होते किंवा डबल शिफ्ट होते, म्हणजे 12-12-24. अच्छा, म्हणजे तू सकाळी गेला, तो दिवस भरून मिळतो मला. दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊ शकत नाही, समजा डे नाईट केली नाही ना जाऊ शकत, मग तो दिवस तर भरून मिळतो. पण हेक्टिक होते ना लाईफ, की बाबा पूर्ण जातो ना यार वेळ, तुला आरामच करायला भेटला ना. आणि असं नाही की तू आराम करू शकतो, आराम करायला वेळच मिळत नाही, म्हणजे ब्रेक वगैरे पण नाहीये. जसं आता मी ऍज एडिटर जॉब करतो, आणि मला मुळात असं वाटतं माहितीये, कारण मी कामात कधी झोपत नाही, कधीच. मला नाही आवडत ते. अच्छा, नाही पण आता जसं मी एडिटर म्हणून जॉब करतो किंवा आता जॉब करत आलोय, तर आमचं कसं की सकाळी पोहोचलो,
10 ते 1-2 वाजेपर्यंत जेवढा असेल तेवढा वॉक केला, मध्ये मध्ये थोडासा टाइमपास चालला की अरे काय थोडं चिप्स खातो, थोडं नाश्ता करून आलो किंवा काहीतरी खाल्लं मागवलं आणि नंतर मग लंच ब्रेक आहे, 1 तासाचा लंच ब्रेक, खाली जाऊन आलो, थोडंसं फिरलो, लंच केला, नंतर परत जॉबला येऊन बसलो, मग कंटिन्यू केला जॉब. तसं नाहीये, तसं नाही. तुम्हाला कंटिन्यू Continue उभं राहायला लागतं तिथं, उभं राहून बसायचं, बसायचं नाहीच. कस्टमर आला की उभं राहून त्याला ट्रीट करायचं, त्याला नाहीतर मग बाकीचे कामं असतात. काय समजा एक कोणता रॅक असेल तो क्लीन करायला लागतो, कुठं काय बोलाय क्लीन करायला लागतो रॅक, किंवा काही सेट करायचं असेल, रिफिल करायचं असेल, कारण कस्टमर पुन्हा पुन्हा घेऊन जातात. रिफिल करायचं असेल, मेडिसिनचे ड्रॉवर असतील ते सेट, कारण लवकर मिळाली पाहिजे ना मेडिसिन, पण कस्टमरला तेवढा वेळ आपल्याला थांबवायचं नाही. म्हणजे एकदा सेट केला ड्रॉवर की तिथनं हा बाबा ही स्ट्रिप इथं लगेच काढली, शोधायला नको, लगेच म्हणजे काम झालं पाहिजे आपलं. त्यासाठी कस्टमरचा सुद्धा ट्रस्ट आपल्याला जिंकायचा आहे की बाबा हा इथं लवकर देतात मेडिसिन पटकन आणि इथं सगळं मिळतं, त्यामुळे स्टॉक सुद्धा कस्टमरला नाही बोलायचं. आणि आता जसं तू कस्टमर बद्दल बोललास की कस्टमर येतो त्यांना तुम्हाला मेडिसिन द्यावं लागतं, तर आता जसं ऑनलाईन हे असतं ना की झोमॅटो जसं हे फूड डिलिव्हरी करतो, तसं मेडिसिन डिलिव्हरी पण चालू झालंय. सो त्या रिलेटेड काय की तुमच्याचकडूनच तुम्हाला परचेस करून ते घेऊन जातात की त्यांचा वेगळा स्टॉक असतो? माझं स्वतःचा म्हणजे माझं मी ज्या आउटलेट मध्ये ज्या काम करतो त्यांची स्वतःची डिलिव्हरी, म्हणजे त्यांचा डिलिव्हरी ऍप आहे, डिलिव्हरी म्हणजे त्यांची बरोबर जाते 2 तासाचा 1 तासाचा म्हणजे डिलिव्हरी सेक्शन की 1 तासात तुम्हाला मिळणार आहे डिलिव्हरी. अच्छा, म्हणजे तुमच्या मेडिकलचा म्हणजे मिळणार, तुमच्या मेडिकलचा वेगळा आहे. बट आता जसं 1mg करून एक वेबसाईट आहे, अजून कोणतं डी फार्मा काहीतरी आहे ना, डिलिव्हरी फार्मा, करीना कपूरची, आता फार्म इझी. हा, तर ते त्यांचा स्वतःचा स्टॉक असतो की ते थर्ड पार्टी मेडिकल मधून परचेस करून ते डिलिव्हरी करतात? आता काय आता समजा अमेझॉन वरती पण आहे बघा, आहे का? हा, तर ते पण म्हणजे आपलं टायअप होतं. म्हणजे माझं जे आउटलेट मध्ये मी काम करायचो तिथं पण टायप होतात. समजा तिथं जर काय टाकली ऑर्डर तर टायप पण असतात, काय टायप असतात, काय त्यांचा स्टॉक असेल ते असतात. आता सॉरी, ऑनलाईन म्हणजे असे डिलिव्हरी ऍप्स खूप आलेले आहेत. डिपेंड करतं की त्यांनी कुठलं चूज केलं, पण टाईप पण असू शकतो आणि स्वतःचा स्टॉक पण असू शकतो. अच्छा, सो मी आता शेवटचा क्वेश्चन विचारेन जो मी विसरलोय. अच्छा, तो सो मी स्वतः शेवटचा सो मी आता तुला शेवटचा क्वेश्चन विचारेन की आता तुझ्याकडे हे स्वतःच्या डिग्री आहे, लायसन्स आहे, सो तू इन फ्युचर प्लॅन करतोस का स्वतःचा मेडिकल टाकायचा? करतोस, तर त्याला किती खर्च येईल तुला काय वाटतं? आता सध्या असं बघायला गेलं ना 10 ते 12 लाख तुमच्याकडे पाहिजेत हातात. 10 ते 12 लाख स्वतःचं मेडिकल टाकण्यासाठी? टाकायला, कारण की पण आहे का आता तू एखाद्या टाकलंस तर प्रॉफिट आहे, प्रॉफिट आहे, असं नाही की प्रॉफिट. आता जसं आपण हे करतो की एखादा बिझनेस टाकायचा किंवा वडापावची गाडी चालते का नाही चालते तर लगेच बंद करू, तसं आहे का? तशी भीती आहे का या फील्ड मध्ये? भीती तर आहेच. कसं असतं लोकेशन वाईज, लोकेशन खूप महत्वाचं आहे, आणि मेन म्हणजे तो जर डॉक्टर असेल तर खूप चांगले आजूबाजूला. हा, कारण वाढले काय बोलतात जे काय बोलतो आपण काय कॉम्पिटिशन. हा, कॉम्पिटिशन. थँक्यू ब्रो. कॉम्पिटिशन खूप वाढले या मेडिकल, कारण पावलावर मेडिकल आहे यार. तेच पावलावर मेडिकल आहे. इथं नाही मिळेल चल तिथं, इथं नाही मिळाल चल तिथं, असं असतं. पण कसं आहे, आपल्याला तो स्टॉक ठेवायचा, कस्टमरला नाही बोलायचं. मेन गोष्ट ही लक्षात ठेवायची की कस्टमर परत नाही गेला पाहिजे. जे काय त्याची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करायची आपल्याला. नाही मिळालं मागून द्या, नाही बोलायचं. म्हणजे मी हे शिकलोय. म्हणजे तुला आता बऱ्यापैकी इंटरनल एक्सपिरियन्स पण आला. सो तू आता जेव्हा तुझ्या सेव्हिंग्स किंवा जेव्हा तुझ्याकडे चांगले पैसे येतील तेव्हा तू इन फ्युचर जसं प्लॅन केलंस त्याप्रमाणे एक्झिक्यूट करून स्वतःचं मेडिकल तुला चांगल्या प्रकारे. कारण कसं सध्या बिझनेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. गरजेचं झालंय, कारण ह्याच्यावरती सॅलरीवरती तर नाही कोणतीही गोष्ट होत. बिझनेस करणं खूप महत्वाचं आहे. आपलं मॅक माइंडसेट पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ. तर आय गेस आपले सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत मेडिसिन रिलेटेड. तर कुठला मिसिंग पॉईंट आहे जो तुला सांगावं असं वाटतोय, असं तू सांगू शकतोस की तो आपण कव्हर नाही केलाय तर तुला आठवतोय? मिसिंग पॉइंट
मेन माझं म्हणणं फक्त या पॉडकास्ट मधनं एकच सांगायचंय. त्याच्या आधी मला एक सांगायचं, मला जस्ट एक आठवलं की आता जसं आपण गब्बर इज बॅक मध्ये तो स्कॅम बघितला की पेशंट आतमध्ये हे झालेला, डेड झालेला, तरी पण एक खोटी सर्जरी दाखवली त्यांनी, त्यासाठी मेडिसिन्स मागवले त्यांच्याकडून परचेस करून, मग त्याने पैसे दिले, मग त्यांनी तेच गोळ्या परत रिटर्न केल्या कारण की त्या युज नव्हत्या झाल्या, मग त्यांनी ते पैसे फक्त वाटून वगैरे केले. असं काय तू बघितलंस का? मी माझ्या आता 5 वर्षात नाही अच्छा, काय नाही गेलं असं अजूनपर्यंत तुझ्या लक्षात नाही? लक्षात कोणी सांगितलं तुझ्या कानावर टाकलं? गेलं नाही असं काय, असं मी एक्सपिरियन्स नाही केलं. दुसरा कोणता स्कॅम माझ्या लाईफ मध्ये अशी कुठली चुकी आहे की तुला ते वाटतं की तसं नाही घडलं पाहिजे मेडिकल फील्ड मध्ये? मेडिकल फील्ड मध्ये तुमच्या या फार्मसिस्ट जे पण आहे प्रोफेशन त्यामध्ये चुकी अशी काय नाही आहे. काय नाही? अच्छा, सो आय गेस मला वाटतं की ऑडियन्सला समजलंय की तुला काय म्हणायचं की, आणि फार्मसी रिलेटेड पण त्यांना प्रॉपर नॉलेज आलं असेल आता जी आपण चर्चा केली. सो थँक्यू मकरंद, थँक्यू मॅक आमच्या पॉडकास्टवर आल्याबद्दल. सो आपण आता थोड्या वेळाने परत भेटू एकत्र जाऊ. तर मग तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार, आम्ही एवढे चांगले पॉडकास्ट करतो. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, प्लीज सबस्क्राईब करा यार मित्रांनो. एवढा नुसती बडबड जी आम्ही आता केली ती खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्हाला चांगली नॉलेज भेटते की तुम्ही कसं स्वतःच्या लाईफ मध्ये ते इम्प्लांट करू शकता. प्रत्येक एका फील्ड मधलं सांगतोय, प्रत्येक फील्ड मधलं, फूड ब्लॉगर म्हणा की आता फार्मसी म्हणा, सगळ्यातलं एक एक काही ना काहीतरी सांग. माझा गेस्ट किती काही नाही विनंती करतोय, करा यार, फॉलो करा, लाईक करा, तुम्हाला आवडलं असेल तर, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. नुसती बडबड करत राहा, ऐकत राहा.